शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की अन्यायाच्या विरुद्ध लढणारी संघटना म्हणजे शिवसेना. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मतांना जिथं स्थान नाही ती मतांची संघटना म्हणजे शिवसेना. आणि त्यावेळेस हा विचार आम्ही काही दिवस भरकटला. हे वर्ष आमचं कसं गेलं तुम्हाला माहित नाही. तुम्ही म्हणता सत्तेमध्ये आले ते मग ते दादाला गिरीश भाऊला विचारा कसे आले सत्तेत, कसे आले. आमच्या पोरांना करतात, आमच्या आईला करतात, आमच्या बायकोला करतात. आमच्या कॉमेंट चेक करा तुम्ही त्यावेळेच्या कॉमेंट चेक करा तुम्ही. आमच्या मनावर काय दिसत असेल. आमच्या घरचे फोन बंद होते, बायकांचे फोन बंद होते, मुलांचे फोन बंद होते. आमच्या कुटुंबावर काय दिसली होती तुम्हाला माहित नाहीये. त्या परिस्थितीमध्ये आमचं काय होईल आम्हाला माहित नव्हतं. मी तर जायला तयार नव्हतो. हे सकाळी आले आणि अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले. मला विचार पण नाही केला. मी तर नव्हतो, सोडायच्या पहिल्या यादीत पण नव्हतो. मला नंबर 33 केला पीडीपी. आणि ही सत्ता मिळवण्याकरता, हे एक विचार करण्याकरता मान्य सरकार आलं. पण हे सरकार येण्यामध्ये किती त्रास सहन करावा लागला. आता पुढे कोके बंद झाले, आधी दादा आले म्हणून 50 कोके, काय साडी, काय टोक, काय काय घेतलं आम्ही. भाजपवाल्यांना डायरेक्ट सत्तामध्ये घेतलं नाही. हे म्हणतात तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं, पण तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं. आम्ही 40 ठिकाणी पलटी केली सुद्धा काय झालं असतं. तुम्ही तयार होते आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही आव्हानाचा अंदाज चेक केला. हे 5 वर्ष म्हणजे 3 वेळेस शपथविधीचे वर्ष आहे. सकाळची शपथ, दुपारची शपथ, संध्याकाळची शपथ. तसं डॉक्टर सांगतो ना, सकाळी पुढे ह्या घ्या, दुपारी घ्या आणि संध्याकाळी त्या घ्या. तशी 3 वेळेची शपथ झाली. म्हणून हे बघा, भाजपच्या कार्यकर्त्याला आमचं हे सांगणं आहे. आमच्या 40 लोकांचा या गोष्टीने तुम्ही प्रायव्हेट विचार केला पाहिजे. याचं कारण उद्या घराची चुकीचा निकाल लागला असता. काय झालं असतं आमचं, काय केलं असतं आम्ही, काय झालं असतं आमच्या लोकांचं. पुन्हा आयुष्याचं करिअर डाव लावून दिला होता आम्ही, सट्टा लावला होता पुरा. आणि त्याच्यामध्ये जर कोणी आगाऊपणा करून गद्दारी करत असेल आमच्या तुमच्या निवडणुकीमध्ये, त्याला नाकारलं पाहिजे. या विचाराचा निघाला याच्याकरता ही बैठक आहे. मला वाटतं ना की चुकीचा माणूस काम करतोय तर येऊन एक पथ्य पाळलं पाहिजे. गिरीश भाऊंना सांगणे, तिथला आमदार असेल त्यांना सांगणे, तिथल्या तालुका प्रमुखांना विश्वासात येऊन सांगणे. ही जाहीर वाच्यता याच्यानंतर प्रत्येक कोणत्या कामामध्ये होता कामा नये. उर्मिळ दादा फक्त 240 तासात खासदार झाले तुम्ही. 240 तास फक्त 111 गावात फिरले तुम्ही. अरे हमने यार 45 डिग्री में रुमाल लगा के घूमे यार. काय सांगा वाटतं ना यार, यार का वादा 50-50 होना चाहिए. हे काय सांगणं काय चुकीचं आहे का. आम्ही काही प्रॉब्लेम केला असेल, आम्ही काही गद्दारी केली असेल तर लफडी असेल तर ठीक आहे. पण आमचं म्हणणं एकच आहे, आमची निवडणूक होते तेव्हा आम्ही बरोबर करतो, आमदारकीच्या निवडणुकीत बरोबर करतो. आणि जेव्हा कार्यकर्त्याची झेडपी पंचायत समितीची निवडणूक येते तेव्हा आम्ही युती घेऊन टाकतो. माझं म्हणणं असं आहे की गिरीश भाऊंना आणि सगळ्या नेत्या मंडळींना की झेडपी पंचायत समितीमध्ये सुद्धा कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अपवाद होईल. मान्य आहे, 100% होणार नाही काही ठिकाणी. पण जिथे जिथे होण्यासारखं वातावरण आहे तिथे युती 100% कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा झाली पाहिजे. त्यामुळे आज हिडगुड घ्या आणि गोडगोड बोला किशोर अप्पा बोलले. मी पण तेच म्हणजे